हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली शिंदे. तुमचं सर्वांचं दीपाली शिंदे व्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तुम्हाला काहीतरी स्वीट डिश खावीशी वाटते? चला तर मग आज आपण अशाच प्रकारे एक मस्त अशी नवीन स्वीट डिश बनवणार आहोत. आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याचे लाडू. अगदी पौष्टिक, मस्त आणि अगदी लसलशीत असे खोबऱ्याचे लाडू बघा. मस्त असे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेली आहे एक कढाई. त्यामध्ये घालायचं आहे तूप. साधारणतः 1 चमचा मी इथे तूप घातलेला आहे. त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 कप खोबऱ्याचा किस. विकत आणलेला किस आहे. 2 ते 2.5 कप किस मी यामध्ये घातलेला आहे बघा खोबऱ्याचा. छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे लालसर. छान असा लालसर ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त परतवत राहायचं आहे. अशा प्रकारे छान असं परतवून झालेला आहे बघा आपला हा किस. कलरही चेंज झालेला आहे. अगदी सुंदर, जबरदस्त आणि खतरनाक अशी या लाडूंची टेस्ट लागते बघा. खूप स्वीट. अशा प्रकारे परतवून घेतलं की आता आपण त्यामध्ये घालणार आहोत साखर. साखरही तोपर्यंत परतवायची आहे जोपर्यंत ती चांगली त्यामध्ये मिक्सचर होत नाही, वितळत नाही छानपैकी. सर्व बाजूंनी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे आहे. सारखं असं त्याला हलवत राहायचं आहे बघा, जेणेकरून ती साखर जी आपण ॲड केलेली आहे ती पूर्णपणे त्यामध्ये मिक्स होईल. अशाच प्रकारे साखर ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता मी यामध्ये घालणार आहे दूध पावडर, म्हणजेच मिल्क पावडर. जबरदस्त अशी टेस्ट लागते बघा ह्या मिल्क पावडरनी त्या लाडवांची. तुम्ही एकदा रेसिपी ट्राय करा, म्हणजे तुम्हाला समजेल की किती टेस्टी असे हे लाडू लागणार आहेत. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट करा. आणि आता आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे दूध. साधारणतः 1.5 कप मी येथे दूध ॲड केलेलं आहे. आणि मस्त असं छान मऊसूत होईपर्यंत, त्याला तेल सुटेपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे. आता एकदम परफेक्ट असं आपलं मेजरमेंट येथे झालेलं आहे बघा. मस्त छानपैकी त्याचा आता बघा पूर्ण कलर चेंज झालेला आहे. आता आपण यामध्ये घातलेले आहे इलायची पूड. आणि यामध्ये मी येथे कलर ॲड केलेला आहे बघा गुलाबी, जो आपला बीटचा कलर असतो तो कलर आहे. तुमच्याकडे जर बीट असेल तर ते किसून त्याचा रस काढून तोही तुम्ही इथे ॲड करू शकता. एकदम मस्त असा कलर येतो त्याचा. छानपैकी इथे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. जबरदस्त त्याला कलर आलेला आहे. तुम्ही बघत आहात एकदम जे परफेक्ट असं मिश्रण जे असतं ते येथे रेडी झालेलं आहे. आणि अशा प्रकारे मी इथे 1 चमचा घेतलेला आहे. त्याचा आपल्याला माप घ्यायचा आहे बघा, जेणेकरून आपले लाडू जे आहे ते एकदम परफेक्ट अशा मापाचे एकसारखे बनतील. मस्त. आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व लाडू हे गोल गोल मस्त बनवून घ्यायचे आहेत. एकदम मऊसूत असं एकदम परफेक्ट असं मिश्रण त्याचं झालेलं आहे बघा. खूप छान लाडू बांधायला येत आहे. मस्त. आणि अशाच प्रकारे अशा मस्त मस्त रेसिपीज आज आपण इथे बनवत असतो बघा. परफेक्ट असा आपला लाडू येथे बनलेला आहे. आणि येथे मी घेतलेला आहे बघा सुक्या नारळाचा किस. त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला लाडू घोळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला मस्त किस हा चिटकला जाईल. जबरदस्त. तुम्ही बघत आहात एकदम मस्त असा कलरही आलेला आहे. परफेक्ट असा आपला खोबऱ्याचा लाडू इथे तयार आहे. मस्त. आणि अशाच प्रकारे सर्व लाडू आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत. एकच माप ठेवायचं आहे, त्यामुळे आपले सर्व लाडू हे सारखे बनणार आहेत. परफेक्ट.
अशा हे जो आपण नारळाचा किस जो वरून लावतो एकदम जबरदस्त असा हा लाडू खायलाही लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो. अशा प्रकारे आपण येथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. बघा एकदम मस्त एकसारखे आकाराचे आणि दिसायलाही कमाल दिसत आहेत. अशाच प्रकारे आपले लाडू येथे तयार आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ नक्की लाईक, कमेंट करा, शेअर करा. थँक यू.